नमस्कार. आज 12 सप्टेंबर 2025 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज 12 तारीख व कालचं वृत्तपत्र विश्लेषण 11 तारीख एकत्रितरित्या आपण पाहणार आहोत. म्हणजे परवा दिवशी मी ट्रॅव्हलिंगमध्ये जात असताना तुम्हाला अपडेट दिलेला होता. त्यानंतर मी आज ट्रॅव्हलिंगमधून वापस आलेलो आहे व उद्यापासून आपण डिटेलरित्या विश्लेषण घेणार आहोत. आज फक्त हेडलाईन्सद्वारे मी तुम्हाला बातम्या सांगणार आहे व निश्चिंत राहा, पहा, एकही बातमी तुमची सुटणार नाही. तर आजच्या प्रमुख बातम्या. पोलिसांनी पक्षपात टाळावा, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, अकोला दंगलीच्या चौकशीसाठी SIT. पहा, 2023 मध्ये अकोला येथे दंगली झाल्या होत्या. ओके, मग त्या दंगलीबद्दल बॉम्बे हायकोर्ट त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी टाकण्यात आलेली होती. म्हणजे प्रकरण काय, पहा, थर्ड पार्टीने हे प्रकरण दाखल केलेलं होतं. ओके, व हायकोर्टाने काय म्हटलं की तुम्ही थर्ड पार्टी आहात. पोलिसांची जी चार्जशीट आहे ती पोलिसांची चार्जशीट वेगळ्या पद्धतीने चालू आहे व तुम्ही थर्ड पर्सन असून तुम्ही चार्जशीट दाखल करू शकत नाही, असा दावा देत उच्च न्यायालयाने ही मागणी जी होती ती फेटाळून लावली होती. पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय, पहा, की पोलिसांनी पक्षपात टाळावा. म्हणजेच एकंदरीतरित्या तुम्ही खाकी वर्दी ज्यावेळेस अंगावर घालता त्यावेळेस तुम्ही पुढचा व्यक्ती कोण आहे हे तपासत बसवू नका किंवा तुम्ही पक्षपात करणं योग्य नाही, असं सुप्रीम कोर्टाने काल खडसावलेलं आहे. मग आता एक SIT पण इथे दाखल होणार आहे. मग पाहूयात या SIT द्वारे काय काय पुढे, म्हणजे चार्जशीटमध्ये तर त्यांनी दाखल केली आहे. पहा, चार्जशीट तर ऑलरेडी दाखल झालेली आहे. ओके, व न्यायालयामध्ये केस उभी राहिलेली आहे, कारण चार्जशीट दाखल झाली म्हटल्यानंतर केस उभी राहिली. परंतु परत एकदा आता याचं SITचं गठन केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. मग यामध्ये आणखी नव्या अँगलने शोध तपास वगैरे तर केला जाऊ शकतो. डन. त्याच्यानंतर सरसकट OBC आरक्षण नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, पुरावे तपासूनच कुणबी दाखले देण्यात येतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही कालचं वृत्तपत्र जर पाहिलात तर सरसकट प्रमाणपत्र देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीचा ठाम विरोध. OBCसाठी एक उपसमिती बसवण्यात आलेली आहे. मग त्यांनी विरोध केलेला, मग त्या विरोधालाच अनुसरून मुख्यमंत्र्यांनी काल प्रतिपादन केलेलं आहे की सरसकट मराठा आरक्षण नाही आहे म्हणून. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे चला. कार्की की घिसिंग एकमत होईना. तुम्हाला माहिती आहे नेपाळमध्ये सत्तांतरण झालेलं आहे. सत्तांतरण म्हणण्यापेक्षा त्यांचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे, राजीनामा दिला. ओके, मग राजीनामा दिल्यानंतर आता नव्याने कोण सरकार येईल यासाठी नेपाळचे सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचे जे जज आहेत कार्की यांचं नाव पुढे केलं आलेलं होतं. पण जेएनसीचं एक जे गट आहे त्यांनी या नावाला विरोध केलेला आहे. मग आता नव्याने त्यांचं नेतृत्व कोण करेल हा तिथं बेसिकली सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जे सध्याची जी शांतता आहे किंवा जे प्रशासन आहे ते अगदीच लष्कराद्वारे तिथं चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पहा, लष्कर यांच्या मार्फत प्रशासन चालवण्यात येऊ नये. जर लष्करामार्फत जर प्रशासन चालवलं गेलं तर ते लष्करी पद्धतीने होईल. पहा, अगदी तिथे आपण डेमोक्रेसी म्हणता येणार नाही. तुम्हाला माहिती असेल म्यानमार या देशामध्ये पण सध्याला काय लष्करी शासन आहे. त्याच्यानंतर अगदीच पाकिस्तान, ते म्हणतात डेमोक्रेसी आहे आमच्याकडे, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहिलात तर पाकिस्तानमध्ये डेमोक्रेसी आहे का, तर बिलकुल नाही. ज्यावेळेस पहा ऑपरेशन सिंधू झालेलं होतं त्यावेळेस त्यांचे पंतप्रधान किंवा त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते अमेरिकेला गेले होते का, तर बिलकुल नाही. तर लष्कर प्रमुख तिकडे गेले होते अमेरिकेला. ओके, मग त्याबद्दल आपल्याला पाहता येईल. नेक्स्ट आहे, पहा, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाणार आहेत. चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट न्यूज, ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती असेल मागा म्हणजेच काय, मेक अमेरिका ग्रेट अगेन. एकंदरीत काय आहे, हे आत्मनिर्भर भारतचं अमेरिकन व्हर्जन आहे मागा. ओके, मग मागा हे स्लोगन आणि मागासाठी जी भीड तयार करण्याचं काम कोणी केलं होतं तर चार्ली कर्क यांनी तयार केलेलं होतं. मग त्यांचं काल गोळी झाडून हत्या झालेली आहे. याबद्दल एक आर्टिकल आलेलं आहे लोकसत्तामध्ये, पण आपल्यासाठी गरजेचं नाही आहे पाहते. ओके, पण त्याला अनुसरून त्यांनी म्हटलेलं आहे, पहा, की आता हे राईट विंगच्या एखाद्याचा निधन इथं झालेलं आहे किंवा राईट विंगच्या एका माणसाचं इथं गोळी झाडून हत्या करण्यात आलेली आहे. मग असाच परिणाम आता पहा, लेफ्ट विंगचा एखादा अधिकारी किंवा लेफ्ट विंगसाठी काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्याच्यावर पण हल्ले इथं होऊ शकतात. त्यामुळे अमेरिकन जनतेमध्ये आता थोडंसं काय आहे, पहा, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी, छत्तीसगडमध्ये चकमकीत 10 नक्षलवादी ठार. अगदीच चांगली न्यूज आहे, पहा. व आपले गृहमंत्री अमित शाह यांनी काय निर्णय दिलेला आहे की 2026-31 मार्चपर्यंतच आपण काय करणार आहोत, नक्षलवादाला पूर्णतः भारत देशामधून हाकलून लावणार आहोत किंवा त्याचा नायनाट करणार आहोत. ही त्या अनुषंगाने पॉझिटिव्ह न्यूज आहे. व नक्षलवादाचा उदय आणि नक्षलवादाचं म्हणजे सध्याला प्रतिस्थापन कुठं आहे हे संपूर्ण आपण पूर्वीच्या लेक्चर्समध्ये घेतलेला आहे. शक्य जर झालं तर मी तो नक्षलवादाचा संदर्भाचा जो व्हिडिओ आहे तो परत एकदा अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. डन. नेक्स्ट आहे, पहा,
तीव्र विरोधानंतरही अदानींच्या खाणीला मंजुरी देण्यात आलेली आहे. व पहा, जी अदानी यांची जी खाण आहे, आता ती खाण कुठून चाललेली आहे पहा, जे प्रोजेक्ट टायगर आहे आपलं, किंवा व्याघ्र प्रकल्प जे आहे, त्या व्याघ्र प्रकल्पाला लागूनच ते कॉरिडॉर त्यांचं होत आहे, किंवा तुम्ही काय म्हणू शकता, मायनिंग तिथं करण्यात येणार आहे. मग पहा, इथे जर आपली माईन करण्यात आलेली आहे, व हे पहा, इथे काय म्हणू शकता की तुम्ही, व्याघ्र प्रकल्प हा आहे, टायगर रिझर्व हा टायगर रिझर्व आहे, व याच्या बाजूलाच लागून काय आहे पहा, खदान किंवा मायनिंग इथं करण्यात येणार आहे. ओके, मग मला सांगा, टायगर त्यांचं वास्तव्य सोडून दुसरीकडे जाऊ शकतात का? तर बिलकुल जाऊ शकतात ना. तुम्हाला माहिती असेल तर विदर्भातला जो टायगर आहे तो धाराशिवला सापडलेला होता. ओके, आय थिंक परवा दिवशी किंवा त्या परवा दिवशीची वगैरे ती न्यूज असेल, लोकसत्ताला आलेली होती. ओके, म्हणजे टायगरला आपण सांगू शकत नाही की बाबा ही खदान आहे, तिकडे जाऊ नकोस तू. तर अगदीच तशाच पद्धतीने पहा, आता देण्यात तर आलेला आहे व इथं तीव्र विरोध करण्यात आलेला होता. कालचं पण तुम्ही लोकसत्ता पाहू शकतात. या लोकसत्तामध्ये इथं देण्यात आलंय पहा, की अदानीच्या कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी नागरिकांनी उधळली. त्यांनी म्हटले की नाही, इथं होऊच द्यायचं नाही. तरी देखील पहा, अगदीच तिथे सुनावणी जरी झालेली नसली तरी अदानी यांना ती खाणची परमिशन देण्यात आलेली आहे. ओके, मग तिथं काय म्हणू शकता की तिथं कोळशाचं उत्पन्न तिथून घेण्यात येणार आहे. आता जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात, इंटरनॅशनल रिलेशन ज्यावेळेस तुम्ही शिकताना त्यावेळेस तुम्हाला हे सर्व गोष्टी माहितीच होतील की आपल्या देशामध्ये कोळसा आपण परिपूर्ण आहोत का, आत्मनिर्भर आपल्या देशामध्ये, आपण कोळशामध्ये आत्मनिर्भर बिलकुल नाही आहे. मग आपण कोळसा कुठून आयात करतो पहा, तर अदानी यांची खदान आहे, अदानी यांची दुसरीकडे खदान आहे. ती कुठं आहे? ऑस्ट्रेलियामध्ये खदान आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियामधून आपण काय करतो पहा, कोळसा आयात करतो व कोळशामध्ये आपण आत्मनिर्भर नाही आहेत. ओके, मग या कारणानिमित्त आपलं जे डॉलर आहे, डॉलरचे जे एक्सपेन्सेस आहे ना, ते पण एक कारण आहे, ज्या कारणांमुळे आपल्याला काय परकीय गंगाजळ तिथं साठा कमी होत चाललेला आहे. ओके, आपल्याला काय करावं लागते पहा, डॉलरमध्ये पेमेंट करावं लागते. ऑस्ट्रेलियामधून आपला काय कोळसा येत आहे. ओके, व तो कोणाला जाते पेमेंट, तर अदानी यांना जाते. म्हणजे अगदीच पहा, पॉवर पॉलिटिक्स म्हणा किंवा म्हणजे मागचा हा खेळ आहे. ओके, तुम्ही ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशन शिकता ना, त्यावेळेस हे संपूर्ण गोष्टी वगैरे तुम्हाला नक्की समजून जातील. ओके, आता जरी कदाचित हे तुम्हाला समजत नसेल की मी काय बोलत आहे, तर प्लीज एकदा सिलेबस कंप्लीट करा, म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे संपूर्ण स्पष्ट दिसेल चित्र, आपला भारत देश कशा पद्धतीने चालतो. ओके, आय होप ही न्यूज तुम्हाला समजलेली असेल. डन. त्याच्यानंतर पहा, आता हा प्रश्न परीक्षेला येणार नाही, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं या निमित्ताने सांगितलेलं आहे, कारण कुठेतरी या न्यूजला मी लिंक करत जाईनच. त्याच्यानंतर आहे पहा, राज्यपालांच्या मंजुरीसाठी कालमर्यादा सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे. पहा, स्पेशल सुनावणी चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. ओके, त्याच्यानंतर प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनी पण सुप्रीम कोर्टाला प्रश्न विचारलेले होते, त्यानिमित्ताने त्याची सुनावणी अद्याप झालेली नाही आहे. म्हणजे त्याचा जो निकाल आहे ना, तो राखून ठेवण्यात आलेला आहे, सुनावणी झालेली आहे. ओके, तर ही न्यूज आता पाहूयात. पहा, आता फक्त सुनावणी कंप्लीट झालेली आहे, निकाल येऊ द्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर ना, मी अब्दल नक्कीच डिटेलरित्या विश्लेषण व्हिडिओ एक बनवणारच आहे. डन. त्याच्यानंतर ही बातमी आपण आत्ताच पाहिलेली आहे. पुढे चला, भारत आणि मॉरिशसमध्ये द्विपक्षीय व्यापार सुलभतेसाठी स्थानिक चलन. तुम्हाला माहिती आहे, आता इंडिया आणि मॉरिशस या दोघांमध्ये एक चांगला करार झालेला आहे. त्या करारामध्ये पहा, तुम्ही जर मॉरिशसला गेलेला असाल, ओके, किंवा तुम्ही जर मॉरिशसमधून एखादी वस्तू, आता मास लेवलवरती म्हणतोय बरं मी, ओके, डायरेक्टली तुम्ही रिटेलर लेवलवरती जाऊ नका, तर होलसेल लेवलवरती तुम्ही जर मॉरिशसमधून एखादी वस्तू मागवत असाल आपल्या देशामध्ये, तर आता जर आपल्याला मॉरिशसमधून वस्तू मागवायची असेल तर आपण इंटरनॅशनल व्यापार डॉलरमध्ये करतो, बरोबर. डॉलरमध्ये व्यापार करतो म्हणजेच काय पहा, डॉलरची आपल्याकडे मागणी वाढेल ना. म्हणजे आपला जर एखाद्या व्यक्तीला पेमेंट जर डॉलरमध्ये करायची असेल तर आपल्याला डॉलरची मागणी वाढवावी लागते. म्हणजे आपल्याला पाहिजे ना ती वस्तू, म्हणजेच काय, मागणी वाढली. व आपल्या देशामध्ये डॉलर उत्पादन होणार आहे का, तर बिलकुल नाही. मग पुरवठा कसा आहे, डॉलरचा कमी आहे. डॉलरचा पुरवठा कमी आणि डॉलरची मागणी जर जास्त असेल तर डॉलरची किंमत वाढेल का कमी होईल, तर बिलकुल वाढेल ना. डॉलरची किंमत इथं वाढत चाललेली आहे. त्यामुळेच पहा, रुपया खाली कोसळत आहे, 87-88 रुपये चालला आहे व एकीकडे डॉलर स्ट्रॉंग होत आहे. ओके, मग अगदी यालाच चाप बसावी याच्यासाठी पहा, आपण काय केलेलं आहे, आता मॉरिशस सोबत करार केलेला आहे व याच्या पुढे आपल्याला डॉलरची इथं बिलकुल गरज पडणार नाही. आपण आता काय करणार आहोत, डायरेक्टली रुपयामध्ये ट्रान्झॅक्शन करणार आहोत. ओके, मॉरिशसमधून एखादी वस्तू घेतला आपण, तर अगदीच पहा, त्यांना आपण काय देऊयात, रुपया देऊयात. ओके, व त्यांचं जे चलन आहे त्यामध्ये म्हणजे त्यांनी एखादी जर वस्तू घेतली तर त्याचं जे काय म्हणू शकता,
त्याचा जो मोबदला आहे तो काय करणार आहे, त्यांनी त्यांच्या चलनमध्ये देणार आहे व ही चलनाची जी देवाणघेवाण आहे ती स्थानिक चलनामध्ये होणार आहे व ही अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आहे. पहा, याच्यापूर्वी आपण रशियासोबत हा व्यापार केलेला आहे. रशियासोबत आपण ऑइलचा व्यापार तशाच पद्धतीने करत आहोत. पहा, डॉलरमध्ये त्यांना पेमेंट आपण देत नाही, त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प तिकडं भडकलेले आहेत. आय होप ही बातमी तुम्हाला समजलेली असेलच. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे. मग गुजरातचे राज्यपाल कोण आहेत, तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे आहेत व स्टेटमेंट वाईज परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही न्यूज पण लक्षात ठेवायचीच आहे तुम्हाला. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. चालण्यातल्या चालीतली चाल स्किप करू शकता, आर्टिकल काही कामाचा नाही आहे. त्याच्यानंतर मागासांची मगर मिठी, मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन याबद्दलचा हा आर्टिकल आहे. पण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्हाला फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल फोकस करायचा आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन याबद्दल आपल्याला गरजेचं नाही आहे, किंवा आत्मनिर्भर भारत आपण पाहू शकतो, परंतु मागा तुम्ही पाहू नका, जास्त एकाच पर्स्पेक्टिव्हने पाहू नका अमेरिकेला. तर विविध अँगलने तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह पाहावे लागतात, ज्यामध्ये पहा चायनाला काउंटर करण्यासाठी इंडिया महत्त्वपूर्ण आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह येतं. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली फक्त मेक अमेरिका ग्रेट अगेन हे पाहू शकत नाही व UPSC तशा पद्धतीने प्रश्न विचारत नाही, त्यामुळे हा आर्टिकल स्किप केला तरी चालेल. पण तुम्हाला वाचूच वाटत असेल तर नक्की वाचू शकता. याची जी PDF आहे ती ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे. डन. त्याच्यानंतर पहा, पोलंडच्या कारवाईमुळे NATO रशिया युद्ध भडकणार का? तर पहा, झालेलं काय, सर्वांना माहिती आहे 2022 पासून रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे. मग रशिया युक्रेनचं युद्ध चालू असताना इथं आहे पहा युक्रेनच्या वरती आहे पोलंड. मग रशियाने काय केलेले आहेत पहा, त्यांचे ड्रोनचे हल्ले वगैरे युक्रेनवरती चालू केलेले आहेत. मग रशिया हल्ले करत असताना त्यांचे काही जे ड्रोन्स आहेत ना, त्यांचा पाथ बदलून ते कुठे गेले आहेत, पोलंडच्या हद्दीमध्ये पण सापडलेले आहेत. मग पोलंडची जी लष्कर प्रमुख वगैरे आहेत किंवा पोलंडचे जे लष्कर आहेत ना, त्यांनी रशियन ड्रोन्स तिथं फेटाळून लावले आहेत किंवा त्यांना खाली पाडलेलं आहे. बरोबर. मग हे अगदी सिंपल आहे, अशा पद्धतीने आहे. पण पोलंड काय आहे पहा, 1999 मध्ये तो नाटोचा सदस्य झालेला आहे. नाटोचा सदस्य होणं म्हणजेच काय पहा, अगदी युक्रेनला पण नाटोमध्ये जायचं होतं. हे लिहितो थोडंसं मी. नाटो म्हणजे काय पहा, तर अगदी अमेरिका आणि युरोपियन युनियन मधील जे काही राष्ट्र आहेत या सर्वांची मिळून एक संघटना आहे. ओके, म्हणजे गँग म्हणू शकता तुम्ही. अमेरिकेची ही गँग आहे. ओके. व आता गँगमध्ये तुमच्या मित्रांची जर गँग असेल ना, तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने येऊन जर तुमच्या गँगमधील एका व्यक्तीला जर मारहाण केली तर तुम्ही शांत बसणार आहात का? तर बिलकुल नाही. तुम्ही जाऊन अगदी तुमची संपूर्ण गँग जाऊन त्यांना काय करेल पहा, उधळून लावले. अगदी तशाच पद्धतीने इथं पण आहे. नाटोचा सदस्य म्हणजे अगदी अमेरिकेवरती तो हल्ला आहे. नाटोवरती हल्ला म्हणजे कोणावरती? अमेरिकेवरती हल्ला. ओके. मग अगदी तसंच झालेलं आहे पहा. पोलंड 1999 मध्ये नेटोमध्ये आलेला आहे. मग आता पोलंडवरती ड्रोन हल्ले झालेले आहेत. पण आता पहा, होऊ शकतं रशियाला युक्रेनवरती हल्ले करायचे होते, परंतु ते चुकून हल्ले पोलंडवरती झालेले आहेत किंवा याच्या पूर्वी पण झालेले आहेत. पण जीवितहानी तिथं झाली नाही, ही चांगली गोष्ट आहे. पण आता पोलंडवरती हल्ला झाला म्हणून जर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणजे नेटोची जी शस्त्र उपसली तर पहा, रशियावरती तिथं हल्ला होऊ शकतो. परंतु हे म्हणजे अगदी होऊ शकतो, करू शकतो, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की हे थोडंसं जास्त रिलिव्हन्स असेल, कारण पुढल्या वर्षी एक्झाम आहे. मग जर युद्ध झालं ना त्यावेळेस आपण पाहूयात. पण पहा, तुम्हाला माहितीच असेल अलास्का मीट झाली लास्ट मंथमध्ये. ओके. जिथे डोनाल्ड ट्रम्प पण आलेले होते आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दोघांची भेट झालेली आहे. व अशा स्थितीमध्ये आता मला नाही वाटत की परत एकदा जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते रशियावरती तिकडे त्यांनी हल्ला करतील. कारण पहा, त्यांचं लक्ष काय आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन. त्यांना युद्धामधून थोडंसं बाजूला व्हायचं आहे. तुम्हाला माहितीच असेल डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपत होता त्यावेळेसच त्यांनी काय केले होते, ट्रुप्स माघार घेण्याचं सँक्शन केलेले होते. ओके. कतार येथे त्यांची परिषद बसलेली होती व तिथूनच त्यांनी काय केलं पहा, अफगाणिस्तानमधून आम्ही आमचं लष्कर वापस नेत आहोत असं त्यांनी 2020 मध्ये स्वाक्षरी केली होती पहा. ओके. त्यामुळेच 2021 आपल्याकडे इंडिपेंडन्स डे होता, 15 ऑगस्ट होतं. त्या दिवशी काय झालेले आहेत, तालिबानमधून अमेरिका सोडून गेलेलं होतं. बरोबर आहे. मग तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आलेला आहे. ओके. मग हे जर पाहिलात तुम्ही तर डोनाल्ड ट्रम्प यांची जर सिच्युएशन सध्याची पाहिलात तर मला नाही वाटत की ते पोलंडवरती फक्त हल्ले झाले किंवा ड्रोन पाडले गेले आहेत यामुळे ते हल्ले वगैरे करतील. कारण त्यांना त्यांच्या देशाची जी इकॉनॉमी आहे ना ती दुसरीकडे वळवायची आहे. तरी देखील पहा, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे आपण पाहिलंय ना याच्यापूर्वी पण की एकीकडे भारताला सच्चा दोस्त म्हणून भारतच आहे असं त्यांनी म्हटले व दुसरीकडे त्यांनी काय केलं हे सर्वांना माहिती. त्यामुळे
पाहू शकतो. पाहूयात पुढे याचं काय होईल. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. आता बाकी हे नेटो काय प्रकरण आहे हे आपण थोडंसं पाहूयात. तर पहा, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आहे ही. याची स्थापना आहे पहा 1949 मध्ये. पूर्वीचे सदस्य होते फक्त 10, मग त्याच्यानंतर आता त्याची सदस्य संख्या आहे पहा 20 संख्या एवढी आहे. तर तुमचं होमवर्क काय असेल तर मॅपिंग करत असताना तुम्हाला हे जे नेटोचे जे सदस्य राष्ट्र आहेत हे सर्व सदस्य राष्ट्रांचे मॅप रिडिंग एकदा करायचं आहे. परीक्षेला बिलकुल प्रश्न विचारला जाऊ शकतो. लास्ट इयरला G20चे राष्ट्र विचारलेली होती. ओके, त्यामुळे नेटो एकदा तुम्ही प्लीज कंप्लीट करून घ्या. डन. त्याच्यानंतर पाणी पुरवठा बंद ही आपल्यासाठी गरजेचं नाही. नेक्स्ट न्यूज आहे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. हैदराबाद गॅजेटियरचा अंमलबजावणीचा प्रकरण इथे चालू झालेला आहे. पाहूयात पुढे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. उद्यापासून इंडियन एक्सप्रेस आपण अगदी चांगल्यारीत्या पाहणार आहोत. म्हणजे डिटेल डिस्कशन मी करणार आहे. आता जवळपास पहा अगदी 2-3 वाजत आहेत. ओके, व इकडे सध्याला पाऊस आहे व मी प्रवासामधून आलेला आहे. पण अगदीच मी सध्याला उपस्थित आहे. म्हणजे अगदी 2 दिवस घेतलं व तिसऱ्या दिवशी मी गायब झालो असं होऊ नये. या निमित्ताने मी 11 आणि 12 तारखेच्या दोन्ही तुम्हाला वृत्तपत्र विश्लेषण घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर 11 तारखेचं वृत्तपत्र लगेच आपण पाहून घेऊयात. परिवहन मंत्र्यांच्या नव्या घोषणेमुळे वादाचा धूर. पहा, परिवहन मंत्र्यांनी काय म्हटलं की आता प्रत्येक पेट्रोल पंपावरती काय असणार आहे, PUC साठी स्कॅनर आम्ही बसवणार आहोत. म्हणजे CCTV जी असते त्या CCTV मध्येच काय होईल पहा, तर आपला नंबर प्लेट स्कॅन केला जाईल व त्या नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर लगेच या गाडीची PUC वैध आहे की अवैध आहे हे चेक केलं जाणार आहे. व जर अवैध असेल तर लगेच तिथं PUC सर्टिफिकेट पेट्रोल पंपवालेच काढून देणार आहेत. मग असं केल्यानंतर काय होणार आहे पहा, ऑलरेडी आपल्याकडे CNG जर वगैरे गाडी जर असेल, ओके, तर पहा CNG साठी तर खूप मोठ्या रांगा लागलेल्या असतात किंवा पेट्रोल पंपसाठी पण आपल्या ग्रामीण भागामध्ये रांगा लागलेल्या असतात. मग तशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जर CCTV द्वारे PUC जर काढणार असाल तर हे अगदी चुकीचं आहे. म्हणून त्यामुळे म्हणजे त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यावरती परत एकदा जनतेचा आक्रोश तिथं उचललेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ला निना सक्रिय होण्याची शक्यता. थंडी आटोक्यातच, राज्यावर फारसा परिणाम नाही. आता होमवर्क काय असेल तुमचं, दरवर्षीच असतं पहा ला निना अल निनो हे दरवर्षीच चर्चेमध्ये असतं. आय थिंक लास्ट इयरला प्रश्न पण आलेला आहे UPSC मध्ये. त्यामुळे प्लीज हे एकदा तुम्ही होमवर्क करूनच घ्या. ला निना आणि अल निनो एकदा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा लेख आहे. मोहन भागवत काल 75 वर्षाचे झाले. त्यांना अगदीच हार्दिक शुभेच्छा, म्हणजे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिकल लिहिलेला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. मग त्यांच्याबद्दल पण आर्टिकल नक्कीच येणार आहे. पण आपल्यासाठी पहा जास्त त्याबद्दल डीपली जाण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, त्यामुळे मी हा आर्टिकल अगदी स्किप करत आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण मला नाही ते तेवढंसं काही खास वाटलं नाही. त्याच्यानंतर परत नेपाळबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. मग नेपाळबद्दलचा जो हा आर्टिकल आहे ना, तुम्हाला काय करायचं आहे काम, तर माझं प्रिव्हियस व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. नेपाळचं क्रायसिस काय झालेलं आहे हे संपूर्ण तुम्हाला गोष्टी त्या व्हिडिओमधून समजून येतील. यासोबतच प्लस काय करायचं आहे, तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन एकदा पाहायचे आहेत. इंटरनॅशनल रिलेशनचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिल्यानंतर काय होणार आहे, म्हणजे माझे नाही, तुम्ही जिथे क्लास वगैरे लावलात किंवा तुमचे सिलेबसचे जे व्हिडिओ आहेत ना ते पाहून घ्या तुम्ही. यामुळे काय होणार आहे पहा, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये प्रत्येक देशाबद्दल तिथे सांगण्यात आलं आहे. जसं फ्रान्सच्या राज्यक्रांत्या झालेल्या होत्या. ओके, फ्रान्समध्ये पहा एक राज्यक्रांती झाल्यानंतर दुसरी राज्यक्रांती येईल असं वाटलं नव्हतं कोणाला, परंतु ती झाली. ओके, अगदी इथं पण तसंच आहे. नेपाळमध्ये कॉन्स्टिट्यूशन बदललं, एक झाल्यानंतर लगेच दुसरं झाल्यानंतर लगेच तिसरं. आता ते आहे ही कंडिशन. ओके, त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ माझे पाहून घ्या. आय थिंक म्हणजे पहा मी ट्रॅव्हलिंगमध्ये जाण्याच्या पूर्वी म्हणजे 10 तारखेच्या पूर्वी 9 तारखेचं तुम्ही व्हिडिओ माझं पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला नेपाळचं क्रायसिस सगळं डिटेलमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे अशोक चव्हाण यांच्याबद्दलची न्यूज स्किप करू शकता. ओके, आता पाऊस वाढलेला आहे त्यामुळे आपण आता इथे थांबूयात व न्यूजपेपरमधील अगदी महत्त्वपूर्ण बातमी पण इथं संपलेली आहे. तर उद्यापासून आपण परत एकदा चांगल्या नव्याने सुरुवात करणार आहोत. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.